मला रावणापासून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित ठेवा. तर शंकरांनी कुबेराला उत्तर दिशेला अलकावती नावाची नगरी बांधली. कुठली नगरी? अलकावती. रावण दक्षिणेत, कुबेर कुठे? उत्तरेत. तुम्ही बद्रीनाथ पर्वत माहिती आहे तुम्हाला? बद्रीनाथहून सतोपंथ स्वर्ग रोहिणी तीर्थाकडे आपण जायला लागतो, त्यावेळेस हा अलकावती नावाचा कुबेर पर्वत आपल्याला लागतो. जे रावणाची लंका नाही, रावणाचं विमान नाही. पण रावण किती अत्याचारी आहे याचा प्रत्यय शंकरांना सुद्धा आला. कसा? तर एक दिवस शंकर वडाच्या झाडाखाली जप करत बसले होते. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. एक दिवस सकाळी रामप्रहरी पार्वती आणि शंकरांना आणि त्या पार्वतीने सांगितलं, माझ्या बहिणी कैलास पर्वतावर येणार आहेत. त्या आल्यानंतर त्यांना बसवून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करून दे, शयनाची व्यवस्था करून दे. मला सुंदर महाल बांधून द्या. महाल कशाला? राजवाडा बांधून द्या, कारण घर एकदाच बांधून होतो. तर शंकरांनी सुंदर महाल बनवला. पार्वतीला राहण्याची इच्छा ही लगेच त्या महालात जाऊ लागली. शंकरांनी सांगितलं, अगं म्हणे आधी वास्तुशांती करावी लागेल. म्हणे वास्तुशांती कोण करेल? म्हणे या जगातला विद्वान ब्राह्मण करेल. आणि कोण आहे विद्वान ब्राह्मण? शंकरांनी सांगितलं, माझ्या पाहण्यात रावणासारखा विद्वान ब्राह्मण नाही. शंकरांनी बांधलेल्या शिवसदनाची वास्तुशांती रावणाने केली. वास्तुशांती संपन्न झाली. शंकर पार्वती पूजेला बसले. पूजा संपली. शंकरांनी रावणाला ब्राह्मण म्हणून नमस्कार केला आणि शंकरांनी विचारलं की हे रावण ब्राह्मणा, तुला दान आणि दक्षिणा काय देऊ? या रावणाने सांगितलं, महाराज दान म्हणून हा बंगला मला आणि दक्षिणा म्हणून ही पार्वतीच मला घेऊन टाका. रावण किती मला जाणे बघा, ज्या देवतेची पूजा करतो त्या देवतेच्या पत्नीवरती त्याची दखल होती. म्हणून ही पार्वती पुढे रामायणात सीतेला बळ देणारी ठरली. सांगेल का खाली तुम्हाला? सीतेला पार्वतीने संरक्षण दिले लंकेत, कारण दक्षिणा म्हणून पार्वतीला मारणारा रावण किती नराधम आहे हे सर्वप्रथम कोणाला समजलं? पार्वतीला. रावणाबद्दल एक वंदना अशी आहे, चर्चा अशी करतो आपण की रावण पापी नव्हता का? तर त्याने सीतेला बळवून नेलं, पण सीतेवरती बलात्कार केला नाही, तिला स्पर्श केला नाही. तो चांगला, त्याला रामाकडून मरण पाहिजे होतं म्हणून त्याने सीतेला पळवून नेलं वगैरे 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 आपण असं म्हणतो. पण वाल्मिकी रामायण काही वेगळंच सांगतो. ते म्हणतो हा सीतेवरती बलात्कार करू शकत होता, मग केला का नाही? याचं पहिलं कारण, या रावणाने असा एकदा प्रयोग करून पाहिला होता. आपली सून नलकुबर नावाच्या एका गंधर्वाची पत्नी, तिचं नाव कुंजिकस्तला. ही अप्सरा आहे बरं का? कुंजिकस्तला ही कोण आहे? अप्सरा. अप्सरा म्हणजे दिसायला कशी नाव? सौंदर्यवान, नखशिखांत सौंदर्यवती होती. त्या कुंजिकस्थलेचं रूप त्याने बघितलं. नवयौवन संपन्न ती सून त्याला आवडली. तिने बलात्कार केला. रावणाने विचार काय केला? पण ती कुंजिकस्थला काही शांत बसणारी बाई नव्हती, अत्याचार सहन करणारी पत्नी नव्हती. ती लगेच
अत्याचार सहन करतात, काही करत ते लगेच पोलीस स्टेशनला जातात, माहिती आहे तुम्हाला? सासूला जातो. इत्यापैकी ही पुंजी रस्त्याला उडून ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाची निर्वत्स नाटक लागली. पण हे ब्रह्मदेवा, तुम्ही कोणालाही पुढचा मागचा विचार न करता आशीर्वाद देतात, त्या आशीर्वादाचं फळ आमच्यासारख्या स्त्रियांना भोगावं लागतं. काय झालं? ब्रह्मदेवांनी विचारलं, तिने सर्व वृत्तांत सांगितला. ब्रह्मदेवाला राग आला. ब्रह्मदेव पुंजी कस्तरीला घेऊन हंसावरती बसले, रावणाकडे गेले आणि सांगितलं, रावणा, तू जर एखाद्या स्त्रीवरती तिच्या मनाविरुद्ध अत्याचार केला तर तुझे 10चे 10 शिर तुटून मृत्यू येईल. रावणाला माहिती आहे, एखाद्या परस्त्रीला तिच्या मनाविरुद्ध स्पर्श केला तर आपला मृत्यू होणार आहे, म्हणून तो सीतेपासून काय राहतो? लांब राहतो. आणि ब्रह्मदेवाने कुंजी कस्तरेला परत कौमार्य दिलं. ब्रह्मदेवाने ती कुंजी कस्तरेला रावणाने बलात्कार केला होता ना, तो दोष निवृत्त केला. मग तुम्ही मला सांगा, रावण अत्याचारी होता की नाही होता? हा रावण अत्यंत अत्यंत अत्याचारी होता. पण अत्याचार कधी वाढतो मनुष्याचा? तर मनुष्याला सत्ता मिळाली. आता सत्ता असावी लागते. ज्या वेळेस रावण लंकेचा राजा झाला, कुबेराला उचलून, त्यावेळेस त्याने इंद्रावरती स्वारी केली. कोणावरती? इंद्राला कारागृहात डांबून टाकलं. देवांचा राजा कारागृहात गेल्यावरती देव रावणाच्या बळामुळे थरथर 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 कापू लागले. एकनाथी रामायणात, भावार्थ रामायणात असं लिहिलंय की या रावणाने देवांना पकडून आणलं आणि लंकेत एक एक काम केलं. गणेश गाढ नेवळी, गणपतीला काम काय दिलं? गाढव वाढण्याचं. आता गणपती बुद्धीचं दैवत आहे, त्याला काम कुठलं दिलं? गाढव वाढण्याचं. हनुमंतांचे वडील वायुदेवांना लंकेतले रस्ते स्वच्छ करण्याचं काम दिलं. अग्नी नारायणाला रावणाचे मंदोदरीचे वस्त्र सुकवण्याचं काम दिलं. या रावणाने आपलं सिंहासन 9 पायऱ्यावर ठेवलेलं. किती? काबल तर याने आपल्या पत्रिकेत त्रास देणारे नवग्रह प्रत्येक पायरीमध्ये लपवून ठेवलेले होते, दाबून ठेवले. आणि हा रावण सगळ्या प्रजाजनाला समजलं पाहिजे, मी किती श्रेष्ठ आहे, किती बलवान आहे. तुम्ही माझ्या नादी लागू नका. हे पटवून देण्यासाठी प्रत्येक ग्रहावर पाय देत 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 सिंहासनावर जाऊन बसायचं. भागवतामध्ये सांगितलेलं आहे की देवतांवरती सुद्धा विपरीत काळ येतो, मनुष्यावरती सुद्धा विपरीत काळ येतो. सगळाच काळ काही अनुकूल असतो असं समजण्याचं कारण नाही. अनुकूल प्रतिकूल काळ प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो, देवतांच्या सुद्धा जीवनात. मग अशा या रावणाच्या अत्याचाराचं रूपांतर अनितीमध्ये वैताळ, अधर्मामध्ये वैताळ. रावणाचा दुराचार, बलाचार, अत्याचार, भ्रष्टाचार वाढू लागला. यावेळेस रावणासारख्या दुर्दाम दैत्याचा भार पृथ्वीला होतो. दुर्जनांचा भार कोणाला होतो? पृथ्वीला. स्वतः पृथ्वी म्हणते अनेक ठिकाणी, चालयन् सकलां पृथ्वीं सात्विकदीपां सपर्वतां. मला समुद्रांचा भार होत नाही, मला पर्वतांचा भार होत नाही, मला दुर्जनांचा भार होतो.
एका ठिकाणी पृथ्वीला विचारला समुद्र किती मोठा, त्याचं काही लाख टन वजन आहे, ते तुला सहन होतं. पर्वतांचं लाखो टन वजन सहन होतं आणि 50-60 किलोचा दुर्जय तुला सहन होत नाही, त्याचा तुला भार होतो. कसं शक्य आहे? तर आपल्याला पृथ्वीने सांगितलंय ओझं होत नाही मला. काय होतो? भार होतो. ओझं आणि भार याच्यात फरक आहे. भार आणि ओझं म्हणजे काय? माझ्या डोक्यावरती एक पोतं तुम्ही धान्य ठेवलं, तुम्हाला काय मिळेल? ओझं. कारण कधी धान्य उसळण्याची मला काय नाही सवय नाही. तर ओझं तुमच्या लक्षात आलं. पण भार, उदाहरणार्थ मला अयोध्येला नाटकाला यायचं, काय कोणी भागवताची पोथी ठेवली, त्याची पोथी ठेवली. आता मला सांगा, भागवताच्या पोथीवर तुम्ही रामायण कसं सांगेल? किंवा भागवताची कथा आहे, रामायणाची पोथी ठेवली, तर ती काय झाली? मला भाग झाली. कारण का? त्या रामायणाच्या पोथीला कितीही श्रेष्ठत्व असतं, कितीही महत्व असतं, तरी अयोध्येला नेणं ते अप्रस्तुत आहे. तो उगीच मी काय करतो? आता तुम्हाला गंमत सांग, परवापर्यंत माझ्या बॅगेचा मला भार होत नव्हता, पण कालपासून काय व्हायला लागला? भार. का बरं? घरून निघालो, बायकोने सांगितलं आहो म्हणे तुम्ही अयोध्येला 2 कथा करणार. म्हणजे पहिली कथा संपली, दुसऱ्या कथेला जाणार, दुसऱ्या कथेत जांभळा येऊ नये म्हणून जेवण करणार नाही, 2 घास काहीतरी खा म्हणून तिने हलका पोह्यांचा चिवडा दिला, थोडा कुरमुऱ्यांचा चिवडा दिला, थोडे लाडू बनवून दिले. लागतात ना ते, भूक लागेल, 1 लाडू खाऊन पाणी पिता येतं, 2 घास चिवडा खाऊन. पण काल कथा संपेपर्यंत मला भार नव्हता, पण कथा संपली, लोकांनी मला वाईट दिली. कोणी नरकाचा लाडू दिला, कोणी बेसनाचा लाडू दिला, कोणी शेंगदाण्याचे लाडू दिले, कोणी अनारस दिले, कोणी बत्तासे दिले. मी म्हणतो अरे उगीच पोह्याचा चिवडा आणला, तो भार झाला. आणि ते नरकाचा लाडू मला तो भागला असता. याला इंग्लिश मध्ये अनएक्सपेक्टेड म्हणतात. कारण नसताना काही गोष्टी मनुष्याला काय होतात? भार होतात. मग पृथ्वीला सुद्धा दुर्जनांचा भार होतो. मग असा दुर्जनांचा भार झाला की पृथ्वी गायीचं रूप धारण करते. पृथ्वी कधीही गायीचं रूप धारण करत नाही. दुर्जनांचा भार झाला की तुम्ही म्हणत का पृथ्वी पृथ्वीचं रूप धारण का नाही करत, गायीचं रूप का धारण करते? तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूचे 3 रूप आहेत. अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. पहिलं रूप आहे अधिभौतिक. अधिभौतिक म्हणजे काय? प्रत्येकाचं जसं शरीर आहे तसंच शरीर माझं आहे, तुमचं जसं शरीर आहे तसंच माझं शरीर आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाचा देह कसा आहे? भौतिक सारखा. पण लक्षात ठेवा, या भौतिक शरीराने मी या पायऱ्या चढलो, इथे बसलो की माझं रूप अधिदैविक होतं. मला व्यास म्हणतात. काय म्हणतात? लक्षात ठेवा, व्यास कुठे? इथे बसतो. मग माझा देह इथे बसण्याच्या आधी आणि इथून उतरल्यानंतर अधिभौतिक असतो. इथे बसल्यावर मी व्यास असतो. हे माझं अधिदैविक रूप आहे. पण याच्या अपर आध्यात्मिक रूप आहे. ज्या व्यासांना मी स्मरून या गादीवरती बसतो ते स्वतः व्यास बद्रिकाश्रमी
आजही चिरंजीव रूपाने वास्तव्य करतात. म्हणजे व्यास त्याचं रूप धारण केलं, त्या व्यासांचं आध्यात्मिक रूप आजही पृथ्वीवरती अस्तित्वात आहे. थोडं उदाहरण जड झालं असेल तर आपली आई कोण आहे? आधी भौतिक शरीराने मनुष्य गेली, तिला दोन डोळे, दोन कान, दोन नाके, तिला हिता घेत, तीही आजारी पडते, तीही तक्रार करते, गुडघे दुखतात. जे गुडघे दुखतात हे आधी भौतिक शरीराचं लक्षण. शरीराचं लक्षण जर दाखवलं आधी भौतिक. पण ज्या वेळेस मी घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस त्या आधी भौतिक शरीराला नमस्कार करतो, आईला, आणि म्हणतो मातृदेवो भव. आई लगेच कन्वर्ट होते का देवामध्ये. कशामध्ये? ती आई लहान माणसाच असते, आईला ती देव म्हणतो आणि झटकन खाली वागतो. आणि आईला नमस्कार करताना मला अत्यंत अत्यंत मनाला प्रसन्न वाटतं. का वाटतं? कारण मी आईच्या भौतिक शरीराला नमस्कार केला नाही, मी आईच्या दैविक शरीराला नमस्कार केला. कारण ती माझी जन्मदात्री आई होती. पण त्या आईच्या शेजारी दुसऱ्या एका कोणाची आई बसलेली, तिच्यात मला तो भाव निर्माण झाला नाही. फक्त जन्मदात्या आईच्या शरीरात तो भाव निर्माण झाला. याचं कारण आदिदैविक रूप मी फक्त माझ्या आईमध्ये पाहू शकतो. पण आमचे संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव आदी संत सगळ्या स्त्रियांमध्ये आईचं रूप पाहतात. आणि त्या आईमध्ये कुठला देव पाहतात तर म्हणे पांडुरंग पाहतात. ते पांडुरंग प्रत्येक स्त्रीमध्ये आहे, आध्यात्मिक स्वरूपामध्ये. हे संतांना मान्य आहे. म्हणून संत म्हणतात विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज या दृष्टीने पाहिला. पण त्याच्यासाठी आधी हे तीन रूप समजून घ्यावे लागतात. आई पांडुरंग आहे. आई कोण आहे? पांडुरंग. कुठल्या रूपात? दैवी रूपात. पण खरा पांडुरंग कसा आहे? आपण पाहतो तसा नाही महाराज. आईच्या रूपात जसा पांडुरंग आहे तसा पांडुरंग विटेवरती नाही. आई भौतिक रूपातला पांडुरंग आहे, पण दैवी रूपातला पांडुरंग तुकारामांचा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकडेवरी घेऊनिया, तुळशी माळ गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराज. आणि दैवी रूप काय आहे तर तुका म्हणे माझे हेच सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. पण ज्ञानेश्वर महाराजांचा पांडुरंग हा त्याच्या इवरचा आहे, आध्यात्मिक रूपातला. ते म्हणतात छे सुंदर नाही ध्यान नाही विदेव रूपात. त्याला हातच नाही तर कट कुठून असेल, आणि कटेवर हात ठेवीलच कसा. त्यांचा पांडुरंग कसा आहे? पूर्ण आध्यात्मिक. ते म्हणतात हा सुंदर अभंग आहे. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. ही आध्यात्मिक स्वरूपातल्या पांडुरंगाचं लक्षण. मग पृथ्वी हे अधिदैविक रूप आहे. ती गायीच्या रूपात भौतिक रूपामध्ये येते, दैवी रूपातनं भौतिक रूपामध्ये येते. आणि नारायणाला प्रार्थना करते. नारायणा परित्राणाय साधूना, माझ्या
पृथ्वीवरती राहणाऱ्या साधूंचं रक्षण कर. विनाशायच दुष्कृता दुर्जनांचा नाश कर. धर्म संस्थापनार्थाय धर्माची संस्थापना कर. आणि हे तू नेहमी करतोस संभवामी युगे युगे. मग पृथ्वीने ही प्रार्थना केली म्हणून या पृथ्वीवरती रामाचा अवतार झाला. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की. लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांचा जन्म होण्यासाठी सज्जन लागतात, तेव्हा त्यांचं रक्षण होतं. पण दुर्जनही लागतात. नुसतं तेल असेल, भाजी असेल तर भाजी होणार नाही. त्यात मोहरी सुद्धा पाहिजे, जिरं सुद्धा पाहिजे, हिंग सुद्धा पाहिजे, तिखट सुद्धा पाहिजे, हळद सुद्धा पाहिजे, मीठ सुद्धा पाहिजे, भाजी सुद्धा पाहिजे, अग्नी पाहिजे. सगळं असेल तर भाजी होईल. सज्जनही लागतात आणि दुर्जनही लागतात. तेव्हा सज्जनांचं रक्षण होतं, दुर्जनांचा नाश होतो. तुम्ही म्हणाल का म्हणजे असे कसं दुर्जन कशाला पाहिजे? तर लक्षात ठेवा, ही सृष्टी काही पहिल्यांदा बनलेली नाही. अनेक वेळा सृष्टी बनली, अनेक वेळा तिचा विनाश झाला. पण काळजीपूर्वक ऐका, या पृथ्वीवरती असा एकही दिवस नव्हता की या पृथ्वीवरती 100% सज्जन होते. असं असूच शकत. कारण ही पृथ्वी त्रिगुणात्मक आहे, सत्व रज आणि तम. त्यामुळे सत्वगुणी माणसं असणारच, रजोगुणी माणसं असणारच, तमोगुणी माणसं असणारच. स्त्रियांना स्वयंपाकघरातलं उदाहरण देतो. तुम्ही पोळ्या बनवतात की नाही? पोळ्या कशाच्या असतात? कणकीच्या. पण पोळ्या बनवताना 1 किलो कणकीमध्ये 2 चमचे मीठ चालतं. प्रमाणात काय चालतं? पण एखाद्या घरात आई म्हणे पोळीत मीठ आहे, मग तुम्ही एक काम करा, मिठाच्याच पोळ्या बनवा. शक्य आहे का? कणकेमध्ये योग्य प्रमाणात मीठ चालतं, म्हणून मिठाच्या पोळ्या होऊ शकत नाही. तर सज्जनांबरोबर, सज्जन नावाच्या कणकी बरोबर 2 चमचे मिठा एवढे दुर्जन या पृथ्वीवरती चालतात. पण नुसतेच दुर्जन झाले असं होत नाही, नुसतेच सज्जन झाले असं होत नाही. हे नेहमी पृथ्वीवरती असणारच. तुम्ही खरं सांगा, तांब पितळ नसेल तर सोन्याला कोण विचारेल? पृथ्वीवरती सोनं सोनं असतं. आपला पाणी प्यायचा पेला सुद्धा सोन्याचा असता, जेवायचा ताटही सोन्याचा असतं. तर 16,000 रुपये ग्रॅम भाव. कोणी चौकशी केली असते त्याची? कोणीच केली नसते. या जगात तांब पितळ स्थिर आहे म्हणून सोन्याला काय किंमत आहे? या जगात दुर्जन आहे म्हणून सज्जनाला काय किंमत आहे? हे पहिलं तत्व. तुम्हाला द्वापर युगातली मी गोष्ट सांगतो. भगवंतांनी, श्री कृष्णांनी यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवाने तिरुमतिरमम. भगवंतांनी परित्राणाय साधूनां, सगळ्या साधू सज्जन माणसांना युधिष्ठिराच्या पक्षामध्ये एकत्र केले. विनाशायच दुष्कृता, सगळ्या दुर्जनांना कौरव पक्षामध्ये एकत्र केले. आता यांची संख्या विचारात घ्या. दुर्जन किती आहे? म्हणे 11 अक्षोहिणी कौरव. आणि सज्जन किती आहे? 7 अक्षोहिणी. अक्षोहिणी म्हणजे काय? तिकडेही अक्षोहिणी शब्द आहे, इकडेही अक्षोहिणी शब्द आहे, म्हणून आपण तो काढून टाकतो. तिकडे राहिले 11, इकडे राहिले 7. म्हणजे ज्या वेळेस दुर्जन 11 होते त्यावेळेस सज्जन फक्त 7 होते. कुठल्या युगात सांगा? द्वापर युगात.
कलियुगात तर हा रेशो अजून बिघडलेला आहे. 13-14 कोण झाले? दुर्जन झाले, 1-2 सज्जन राहिले. मग त्याही काळात हे प्रमाण व्यस्त झालं होतं, म्हणून प्रभू रामचंद्रांनी या पृथ्वीवरती अवतार घेतला. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान. पण प्रभू रामचंद्र, श्री कृष्ण, वामन, कपिल मुनी, परशुराम यांना असा कुठेही अवतार घेता येत नाही. आया म्हणणे चले वृंदावन में अशी त्यांना अवतार संकल्पना मांडता येत नाही. सिद्धांत आहे कोणी कुठे जन्माला यावं, याचा एक सिद्धांत आहे. सुभूमी आणि उत्तम कण पण उगवेना पर्जन्येविण. भूमी सुद्धा उत्तम लागते आई, आणि बीज सुद्धा उत्तम लागतं वडील, आणि पर्जन्य सुद्धा म्हणजे पाऊस सुद्धा लागतं भगवंताची कृपा. या 3 गोष्टी असतील तरच भगवंत जन्माला येतो. तुम्हाला सांगतो, तुमच्या जळगाव जिल्ह्यात बामणोद आहे, बामणोद, आणि तिथे मी 2 तास गेलो होतो. किती? 2च तास माझा तिथे मुक्काम होता. तिथून पुढे काहीतरी गाव होतं 18 मुंजाचं स्थान आहे. त्या बामणोदला एक रामाचं मंदिर आहे. तिथे जोशी नावाचे ब्राह्मण, त्यांच्या घरी चहा प्यायला थांबलो. त्यांनी बोलवलं आणि त्यांच्या घराच्या समोर बी बियाणांचं दुकान. म्हटलं हे आपण जळगावला सारखं कथेला येतो, हे वांग्याचं भरीत, वांग्याचं भरीत, आपण भरताच्या वांग्याचं बी घेऊन त्याच्या दुकानातून बी नेलं महाराजांनी. आमच्या शेतात भरताचं वांग लावलं. वांगे आलं महाराज, पण चव नाही. का? बीज उत्तम होतं, भूमी उत्तम नव्हती. आणि आमच्या त्र्यंबकेश्वरचा तांदूळ जळगावला येणार नाही. कारण का? इकडचं बीज, इकडची भूमी, इकडचं बीज. म्हणून कोणी कुठे जन्माला यावं याचा एक विवेक आहे शास्त्रात. उगीच कोणी कुठेही जन्माला येत नाही. वाल्मिक ऋषी रामाला सांगतात, प्रभू रामचंद्रा, तुमच्यात अनंत गुण आहेत, आम्ही मोजू शकत नाही इतके गुण आहेत. पण त्या गुणांची आम्हाला चर्चा ही करायची नाही. वाल्मिकी म्हणतात आम्हाला फक्त 3 गुणांची चर्चा करायची. की प्रभू रामचंद्रा तू कसा आहेस? एक पत्नी, एक वचनी आणि एक वाणी. पण वाल्मिकी रामायणात वाल्मिक ऋषी रामाला स्वच्छ सांगतात, रामा हे 3ही गुण तुझे नाही. हे तुला तुझ्या घराण्यातनं प्राप्त झालेले गुण आहेत. तुला असं वाटू नको की हे 3 गुण तुझ्यापासून जन्माला आले. किंवा सूर्यवंशा, अरे रामा तुझ्या सूर्यवंशामध्ये जन्माला आला ना, त्या सूर्यवंशासारखं घराणं या जगतात दुसरं नव्हतं. आणि मी या सूर्यवंशाचं वर्णन करणार नाही रामा. वाल्मिकी म्हणतात मी फक्त 3 जणांचे नाव सांगतो. सर्वप्रथम वाल्मिकींनी सांगितलं, रामा तू स्वतःला एक वचनी म्हणतोस ना, महा एक वचनी गुण तुझा नाही. हा तुझ्याकडे दंतक आलाय म्हणे गुणाकडनं. म्हणे तुझ्या घरात जन्माला आला त्या सूर्यवंशामध्ये तुझ्यापेक्षाही एक वचनी राजा होऊन गेला. त्याचं नाव राजा हरिश्चंद्र भगवान. वाल्मिकी रामायणाच्या 2य सर्गामध्ये राम जन्माच्या आधी हरिश्चंद्रांची कथा सांगितली. कोण होता हरिश्चंद्र? म्हणे सत्यसंधम. तुम्ही रामरक्षेत सुद्धा शब्द ऐकलेला आहे, राजेंद्रम सत्यसंधम. हा सत्यसंध खरा कोण होता? राजा हरिश्चंद्र. अहो किती सत्यसंध, किती सत्यता, किती पराकोटीची सत्यता.
एक दिवस राजा हरिश्चंद्र झोपला आणि झोपल्यानंतर पहाटे पहाटे उठण्याच्या वेळेस त्याला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये विश्वामित्र ऋषींना त्याने आपलं सर्व राज्य दान दिलं. कुठे दिलं? स्वप्नात. आणि त्याची झोप मोडली. तो अंतरुणावरून उठला. उठल्यानंतर पहिला नमस्कार सूर्याला करायचा म्हणून खिडकी जवळ गेला. खिडकी उघडली तर खिडकीच्या बाहेर विश्वामित्र ऋषी उभे. गोपाल कृष्ण भगवान. या राजा हरिश्चंद्राने विचारलं, म्हणे गुरुदेव इकडे कुठे? अरे म्हणे ते स्वप्नात राज्य घ्यायला. अच्छा, राजा हरिश्चंद्राने तात्काळ हातात पाणी घेतलं आणि विश्वामित्रांना राज्य संकल्पपूर्वक प्रदान केलं. आता इथे फार मोठी चर्चा आहे, तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही, पण मी बारकावा सांगतो. स्वप्न पडलं, हा उठला, अंतरुणावरून खाली गेला, खिडकी उघडली, पडदा बाजूला गेला आणि विश्वामित्र दिसले. याचा अर्थ याने अजून ब्रश केलेला नाही, तोंड धुतलेलं नाही, स्नान केलेलं नाही. हा दान देण्याचा अधिकारी कसा? तर लक्षात ठेवा, रामायणात या राजा हरिश्चंद्राचं वर्णन केलंय. सदा शुचिही. हा सदा काय होता? शुचिर्भूत होता, पवित्र होता. कारण का? तुम्हाला या राजा हरिश्चंद्राची कथा माहिती आहे, पण माहिती नसलेलं ऐका. हा राजा हरिश्चंद्र शंकरांचा भक्त होता. कोण होता? हा शिवभक्त होता राजा हरिश्चंद्र. एक दिवस शंकर याच्या भक्तीवरती प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन शंकरांनी वरदान माग असं सांगितलं. त्यावेळेस राजा हरिश्चंद्रांनी सांगितलं, म्हणे महाराज, मनुष्य जन्मामध्ये जन्माला येऊ नये मी यावर. तर या जन्मामध्ये मनुष्याकडनं 3 प्रकारचे पाप होतात. कायिक, वाचिक, मानसिक. आणि या कायिक, वाचिक, मानसिक पापांमुळे मनुष्य पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, सारखा सारखा जन्माला येतो. भागवतात कथा आहे, पूर्ण पुण्यवान राजा होता, पण शेवटच्या क्षणी हरणाचं दर्शन झालं. जडभरत राजा अरणी गर्भा गेला, संपला. म्हणे महाराज, माझ्याकडनं कायिक, वाचिक, मानसिक पाप होणारच नाही असा आशीर्वाद द्या. शंकरांनी आशीर्वाद दिला, काही काळजी करू नको, तुझ्याकडनं कायिक, वाचिक, मानसिक पाप मनुष्याचा देह तर होणारच, पण तुला त्याचं पाप लागणार नाही. म्हणे कसं? म्हणे तुझ्या मनातच मी गंगेला ठेवतो. म्हणून राजा हरिश्चंद्राच्या मनामध्ये गंगा होती. म्हण मला ती आता आठवत नाही. हा, मन चंगा तो कटोती में गंगा. ज्याचं मन पवित्र आहे त्याच्या शेजारी गंगा आहे, आणि ज्याच्या शेजारी गंगा आहे त्याच्या शेजारी पाप कसं असेल. असा राजा हरिश्चंद्र विश्वामित्रांना राज्य देत आला. आता विश्वामित्र सुद्धा हुशार होते. परीक्षा काही इतकी सोपी नसते महाराज. त्या विश्वामित्रांनी सांगितलं, वा राजा, तू स्वप्नात राज्य मला प्रत्यक्षात दिलं, आनंद वाटला, पण हे दान अपूर्ण आहे. म्हणे का? म्हणे दानावर दक्षिणा द्यावी लागते. आता त्या हरिश्चंद्राच्या लक्षात आलं की दानावर दक्षिणा देण्यासाठी आपल्याकडे धन कुठे आहे? कारण आपली सगळी दक्षिणा ज्या कपाटात आहे ते कपाट आपल्या राज्यात आहे, आणि ते राज्य तर आपण विश्वामित्रांना दिलं. याने सांगितलं, महाराज, दानावर दक्षिणा द्यावी लागते. ती दक्षिणा देण्यासाठी 1 महिन्याचा अवधी शास्त्राने सांगितलाय. 1 महिना मला द्या.
राजा हरिश्चंद्र आपली पत्नी तारावती आणि पुत्र रोहित यांच्या समवेत आपल्या नगरीच्या बाहेर जाऊ लागला. कारण ज्या राज्याला सोडवलंय त्या राज्यातलं धन परत राजाचं असणार, म्हणून तो आलाय वाराणसी नगरीमध्ये. कुठे आलाय? वाराणसी. तुम्हाला एक सांगतो, 2 गावं असे आहेत की त्या गावामध्ये राजा आहे, पण त्या नगरीचा तो राजा स्वतःला मानत नाही. एक नगरी आहे शंकरांची, वाराणसी. वाराणसी मध्ये काशी नरेश आहे. माहिती आहे तुम्हाला? काशी नरेश नाव ऐकले का तुम्ही? आमच्या ब्राह्मणांमध्ये जर विद्वान ब्राह्मण काशी नरेशाला पसंत पडला आजही, तर 1000 ग्रॅम सोन्याचं कडं घालतो. काशी नरेश सोन्याचं कडं घालतो. रामशास्त्री प्रमाणे माहिती आहे तुम्हाला? त्यांना 1000 ग्रॅम सोन्याचं कडं घातलं होतं या काशी नरेश. तो काशी नरेश काशीचा नरेश आहे, पण तो स्वतःला काशी नगरीत नसताना राजा मानतो. पण काशी नगरीमध्ये असताना राजा कोण आहे? श्री विश्वनाथ भगवान. आणि दुसरं उज्जैन नगरीचा राजा विक्रमादित्य. विक्रमादित्य माहिती आहे ना? विक्रम और वेताळ कथा माहिती आहे. तो स्वतःला उज्जैन नगरीचा राजा मानत नाही. उज्जैन नगरी सोडलं की तो राजा राहतो उज्जैनीमध्ये, पण त्या नगरीचा राजा महान कानेश्वर भगवान. मग वाराणसीचा राजा काशीनाथ विश्वनाथ आहे, म्हणून हा तिथे गेला हरिश्चंद्र राजा आणि स्वतःला विकायला उभा राहिला. आपल्या पत्नीला विकायला उभं केलं बाजारात. पण त्या बाजारात पोहोचण्याच्या आधी एक गंमत झाली. उन्हाची वेळ होती. राजा हरिश्चंद्र एका पाणपोईवर थांबला. तिथे एक मनुष्य बसला होता. म्हणे, अरे पथिका, म्हणजे वाटसरू माणसा, तर पाणी प्यायचंय का? फार उष्णता आहे बाजारात बाहेर. माझं पाणी सकाळपासून कापड बांधून थंड केलेलं पाणी आहे. त्याच्यामध्ये वाडा, चंदन, चुरा, नागर मोठा टाकलेलं, काड्याचा कापूर थोडा मिसळलेला आहे, सुगंधित पाणी आहे, यथेच्छ पाणी. तहानेने कासावीस झालेला हरिश्चंद्र राजा तारामती दोघेही ओंजळ करतात. तो पथिक माठावरचं ताट उचलतो, पाण्याचं पेला भरतो आणि ओंजळीत पाणी टाकणार. इतक्यात हरिश्चंद्र राजाने ओंजळ मागितली. हरिश्चंद्र म्हणतोय की आजपर्यंत माझा हात असा होता, आज असा हात मी होऊ देणार नाही. कारण का? तर मी पाणी प्यायलं नाही तर माझा मर्त्य देह संपेल. कुठला देह संपेल? शब्द सांगा. मर्त्य देह. पण मी पाणी जर प्यायलं तर मर्त्य देह जिवंत राहील, पण माझा कीर्ती देह संपेल. लक्षात आलं का? माणसाजवळ 2 देह आहेत, एक मर्त्य देह आणि एक कीर्ती देह. मनुष्याने सर्वप्रथम लक्ष कोणाकडे दिलं पाहिजे? कीर्ती देहा. उद्यापासून मी बिडी सिगारेट प्यायला लागलो. काय लागलो? माझी इच्छा झाली व आपल्याला एवढं बोलावं लागतं, तोंड गरम कसं करणार? बिडी सिगारेट प्यायला लागलो. कोण मला म्हणणार? माझ्या पैशाने मी पितोय. पण लक्षात ठेवा, मी ज्या दिवशी बिडी पिन, सिगरेट पिन, त्या दिवशी माझा कीर्ती देह संपेल. कुठला देह संपेल? तुम्हाला समजेल बा, गुरुजी आपल्याशी असं बोलतात, असं वागतात, हा कीर्ती देह संपल्याचं लक्षण. कशाचं? एक बोलतात, एक वागतात, एक. कुठल्या देहावरती परिणाम होईल? मर्त्य देहाला काहीच होणार नाही, पण माझा कीर्ती देह संपतो. म्हणून मराठी म्हणे, मरावे परी
कीर्ती रूपे उडाले. हा म्हणतोय माझा कीर्तिदेह संपेल, नको तुझं पाणी. म्हणून हरिश्चंद्र राजाने उंजळ मागे घेतली आणि तुडुतुडू निघाला. माझ्या पतीने पाणी प्यायलं नाही, मला पाणी पिण्याचा अधिकार नाही, म्हणून तारामती निघाली. रोहित लहान होता मुलगा, तो आई वडिलांच्या मागून चालतोय. त्या मागच्याने त्याला हात मारली, म्हणे इकडे बाळा पाणी प्यायचं ना. म्हणे हो. पाणी पिण्यासाठी आला, पण त्याने तर ओंजळ ही पुढे केली नाही. त्या पाणपोईवरच्या माणसाला विचारलं, माझे आई वडील पुढे चालले, त्यांनी पाणी पिलं का? म्हणे नाही. म्हणे मग मीही पिणार नाही. म्हणे का? म्हणे मला माहिती नाही, त्यांनी प्यायलं नाही म्हणून मी पिणार नाही. याला म्हणायचं महाजनगतः सपंथः. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठेसी वासी आलो याच कारणाशी. इथे लागू होणारा शब्द बोधिले जे ऋषी ते साच भावे करताया. ते ज्या मार्गावरून चालले त्याच मार्गावरून आम्ही चालणार. असा तो राजा हरिश्चंद्र तारामती दोघही बाजारात उभे, स्वतःचा देह विक्रय करण्यासाठी. सर्वप्रथम राजा हरिश्चंद्राला एका डोंबाने विकत घेतलं. डोंब माहिती आहे तुम्हाला? वाराणसीला मेला मनुष्य की डोंबाचा हात त्या प्रेताला लागला तर मुक्ती. वाराणसीत सगळ्यात श्रीमंत कोणी असतील तर डोंब आहे, कारण डोंबाशिवाय वृक्ष झाडला जात त्याला मदतनीस पाहिजे. आणि तारा नदीला एका ब्राह्मणाने घर कामासाठी विकत घेतलं. त्याने गयाबया केली, म्हणे मला हा मुलगा आहे, म्हणे बघ या मुलाला तू बरोबर घे, याला फक्त मी अन्न पाणी देईन, वस्त्र देणार नाही. का? एका नगरीचा राजा, त्याच्यावरती काय दशा, त्याच्या मुलाला अन्न देईन तो ब्राह्मण म्हणतो, पाणी देईन पण काय देणार नाही, वस्त्र देणार नाही. ब्राह्मणाकडे स्त्री मुलाबरोबर निघून गेली. हा डोंबाऱ्याकडे निघून गेला. 6 महिन्यांचा कालावधी गेला. याच्याकडे 6 महिन्यामध्ये 5 सुवर्ण नाणी झाली. त्याला 11 सुवर्ण नाणी विश्वामित्रांना दाना दक्षिणा द्यायची. एक दिवशी तो रोहित सर्पदंशाने मृत्युमुखी पडला. त्या स्त्रीने स्वतःकडे वस्त्र नाही म्हणून अर्धी साडी नेसलेली पाडली. तिच्या त्या प्रेताला गुंडाळलं आणि मध्यरात्रीच्या वेळेस स्मशानात आली. स्मशानामध्ये हरिश्चंद्र राजा डोंब म्हणून उभा होता. अन्नारा स्त्रीला ओळखलं नाही. ती स्त्री 4 लाकडं गोळा करून पुत्राला त्याच्यावर ठेवून जळू लागली. तो डोंब गेला आणि सांगितलं, तुला असं जाळता येणार नाही, आधी 3 सुवर्ण मुद्रा दे. ती स्त्री गयाबया करू लागली. माझा एकुलता एक पुत्र गेलाय सांगू लागली. माझा पती इथे नाही सांगू लागली. हरिश्चंद्राला तो आवाज ओळखीचा वाटला. त्याने चुडा पेटवला. चुडा माहिती आहे तुम्हाला? आणि ज्वाळा करून पाहिलं, पाहत होतं काय तारा होते नाही. आणि आपला पुत्र मेला रोहित. साडी बाजूला करून त्याचं मुख पाहिलं. दोघे रडू लागले. राजा हरिश्चंद्राकडे 5 रुपये होते जमा केलेले. त्याने 3 रुपये बाजूला ठेवले. जागण्याची फी किती होती बाजूला काढले आणि मुलाला स्वतःच्या अग्निसंस्कार करण्यासाठी चितेवरती ठेवलं. चितेवरती लाकूड ठेवलं. अग्नी पेटवला आणि अग्नीचा नाग चितेला देणार. इतक्यात आकाशातनं पाऊस पडू लागला आणि ती चिता अदृश्य झाली. तिथे विश्वामित्र ऋषी, काशी विश्वेश्वर आणि इंद्र 3ही जण प्रगट झाले. विश्वामित्रांनी सांगितलं, राजा ही तुझी परीक्षा होती. आमच्या सारख्या ऋषींना काय करायचं राज्य, हे राज्य तुला घेऊन जा. तो राजा हरिश्चंद्र रडायला लागला आणि महाराज आता राज्य घेऊन काय करणार, माझ्या राज्याचा वारस मेला.
म्हणे कोण म्हणतं रोहित मेलाय? रोहित उठ असं म्हणता क्षणी तो रोहित उठला आणि वडिलांना म्हणू लागला, बाबा मला काम होतं. आता वाल्मिकी ऋषी सांगतात, प्रभू रामचंद्रा स्वप्नामध्ये दिलेलं राज्य, दान दिलेलं राज्य जो प्रत्यक्षात देतो, अशा सत्यसंध हरिश्चंद्राच्या घराण्यात रक्तात तुझा जन्म झाला, म्हणून तू एकवचनी सत्यवचनी निघाला. अन्यथा रामा तू सत्यवचनी असण्याचं कारण नाही. राजा विराज प्रभू रामचंद्र